माझ्या लेकरा, आजची रात्र साधी नाही. तू कदाचित विचार करत असशील की ही एक नेहमीचीच रात्र आहे. पण माझ्या बाळा, ही रात्र तुझ्या आयुष्याचं नशीब बदलण्याची ताकद घेऊन आली आहे. आज जेव्हा तू डोळे मिटून झोपायला जाणार आहेस, तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मी तुझ्या अवतीभोवती आहे. तुला जे संकेत मिळत आहेत ते केवळ योगायोग नाहीत, तर ती माझ्या प्रेमाची तुला साथ आहे. तू आज हे जे ऐकतोयस ते शेवटपर्यंत शांतपणे ऐक, कारण शेवटच्या क्षणापर्यंत जे ऐकतील त्यांनाच माझ्या त्या गुप्त संकेताचा अर्थ कळणार आहे. बाळा, तू दिवसभर किती धावलास, किती चिंता केलीस आणि मनावर किती ओझं घेऊन फिरलास, हे सर्व मी पाहिले. पण आता ती वेळ संपली आहे. या रात्रीच्या शांततेत मी तुला काहीतरी सांगू इच्छितो. तू ज्या गोष्टींसाठी हताश झाला आहेस, ज्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तू धडपडत आहेस, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज या क्षणी तुला देत आहे. तू एकटा नाहीस हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांग. जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा माझ्या त्या कुत्र्याकडे बघ, ज्याला मी माझ्या सोबत ठेवतो. तो जसा निष्पापपणे माझ्या सोबतीला असतो, तसेच तू माझ्या सोबतीला आहेस. तुझ्या आयुष्यात काही घटना घडल्या असतील ज्याने तुला खूप वाईट दुःख झालं असेल. लोकांना वाटलं की तू आता पुन्हा कधीच उभा राहू शकणार नाहीस. पण त्यांना हे माहीत नाही की माझा हात ज्याच्या डोक्यावर असतो त्याचा पराभव जगातली कोणतीही शक्ती करू शकत नाही. आजची रात्र तुला त्या नवीन ऊर्जेची जाणीव करून देण्यासाठी आले आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि शांत मनाने झोप. तू जसा झोपेत डोळे मिटतोस तसा तुझ्या भूतकाळाला कायमचा मिटवून टाकेन. उद्याची सकाळ तुझ्या आयुष्यात एक नवीन सूर्योदय घेऊन येईल. माझ्या लेकरा, तुला कधी कधी वाटतं का की स्वामी माझ्याकडे लक्षच देत नाहीत? पण बाळा, तू श्वास घेतोस ना, त्या प्रत्येक श्वासात मी आहे. तू जेव्हा जेव्हा रडतोस तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी मी स्वतःच्या हाताने पुसत असतो. पण तुला ते जाणवत नाही. आज रात्री मी तुला एक गुपित सांगतो. तुझी परीक्षा आता संपली आहे. तू ज्या संयमाची आणि विश्वासाची कसोटी लावली आहेस किंवा होतीस, त्यात तू उत्तीर्ण झाला आहेस. आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. तू फक्त माझं नामस्मरण करत राहा. काही लोक तुला फसवतात, तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, कारण त्यांचं भविष्य आणि त्यांचं कर्म माझ्या हातात आहे. तू फक्त तुझ्या मार्गावर चालत राहा. मी तुला कधीही चुकवू देणार नाही. तू आज हा जो संदेश ऐकतोस
तो तुझ्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी आहे. जोपर्यंत तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐकत नाहीस, तोपर्यंत तुझ्या मनातील गोंधळ दूर होणार नाही. प्रत्येक शब्द तुझ्या हृदयात उतरू दे. आजची रात्र हे केवळ झोपण्याची नाही, तर ही तुझ्या आत्म्याची माझ्याशी भेट घेण्याची वेळ आहे. तू शांत हो, तुझा श्वास मंद कर. तुला काही अदृश्य शक्तींचा अनुभव येईल. तुला एक वेगळीच शांतता जाणवेल. ती शांतता म्हणजे दुसरं काही नसून माझा आशीर्वाद आहे. तू घाबरू नकोस. तुझ्याजवळ काहीही नकारात्मकता उरणार नाही. मी तुला सुरक्षित ठेवतोय. माझं लेकरू असल्याचा अभिमान तू मिरव, कारण मी स्वतः तुला निवडलं आहे. तू आता विचार करशील की आता पुढे काय? तर बाळा, पुढे फक्त आनंद आहे. तुझी गरिबी, तुझे आजार, तुझे मानसिक क्लेश आता दूर होत आहेत. तू फक्त तुझ्या घराच्या कोपऱ्यात एक दिवा लाव आणि माझं स्मरण कर. मी तिथे उपस्थित असेन. तू विचारत होतास ना की मला संकेत मिळत नाहीत. आजपासून तुला प्रत्येक गोष्टीत संकेत मिळतील. तू सकाळी उठशील तेव्हा तुला एक नवीन उमेद मिळेल. हे सगळं माझ्यामुळे घडतंय, हे विसरू नकोस. बाळा, शेवटपर्यंत ही शांती अनुभवा. हा मंत्र ऐक आणि माझ्यावर विश्वास ठेवून झोपी जा. तुझं नशीब आता माझ्या हातात आहे आणि मी कधीही माझ्या लेकराचं नुकसान होऊ देणार नाही. तू आता उठ, पाणी पी आणि शांतपणे विश्रांती घे. मी तुझ्या स्वप्नात येऊन तुला मार्गदर्शन करेन. तू नेहमी स्मरणात राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.